इकडे कोंढव्यामध्ये बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणामध्ये एटीएसनं तिघांना अटक केलेली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। हे दूरध्वनी केंद्र गेली 8 वर्ष सुरू होतं अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून उघड झाली। नौशाद सिद्दीकी, मोहम्मद अन्सारी, पियुष गजभिये या तिघांना अटक झालेली आहे। चीन, पाकिस्तान आणि आखाती देशांमधून येणारे दूरध्वनी स्थानिक क्रमांकावरती पाठवण्यात येत होते। या संदर्भातली माहिती एटीएसला मिळाल्यानंतर कोंढव्यामधील बनावट दूरध्वनी केंद्रावरती छापा टाकण्यात आला होता। गेल्या 8 वर्षांपासून आरोपी दूरध्वनी केंद्र चालवत होते। तसंच आरोपींनी ऑनलाईन ग्राहक मिळवलेले होते। नौशाद याला भाड्यानं घर देणाऱ्या घरमालकावरती कारवाई करावी असा अहवाल एटीएस कडून कोंढवा पोलिसांना देण्यात आलाय। मिकी घई या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर एटीएस कडून ही पुण्यातल्या कोंढवा परिसरात कारवाई करण्यात आलेली होती। जे टेलिफोन एक्सचेंज सेंटर आहे, अर्थात या आरोपींकडून चालवलं जात होतं, त्या ठिकाणी ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणी आता आणखीन दोघांना अटक केलेलं आहे। जे विदेशातून फोन भारतात यायचे, त्याच्यामध्ये चीन असेल, पाकिस्तान असेल आणि इतर काही देशातून सुद्धा भारतात हे फोन येत होते आणि ते वेगळ्या कडे वळवण्यासाठी या टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला जात होता। आतापर्यंतच्या या तपासात एटीएस कडून समोर आलेला आहे। त्यांना कोर्टात समोर हजर केला असताना त्यांना जवळपास 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। कसून या ठिकाणी तपास सुरू आहे। जर आपण बघितलं तर भारतातील जे इंटेलिजन्स आहेत, जे वेगवेगळे केंद्रीय यंत्रणा आहेत, त्यांना या कॉलच्या संदर्भात माहिती मिळू नये असा हा प्रयत्न या टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून केला जात होता। पाकिस्तान, चीन आणि इतर देशातून जे फोन भारतात येत होते, या कोंढवाच्या टेलिफोन एक्सचेंजला ते यायचे आणि त्यानंतर ते वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केले जायचे। नक्की या फोनवर कोण बोलत होतं, विदेशातून कुठून फोन या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतामध्ये या फोनवर कोण बोलत होतं आणि काय यासाठी संभाषण होत होतं, याच्यासाठी देखील आता एटीएस कडून तपास केला जातोय। काही आर्थिक फसवणूक देखील याच्या माध्यमातून केली जात होती असं देखील एटीएसच्या तपासातून आतापर्यंत समोर आलेलं आहे। आणि यामध्ये गेले 8 वर्ष हे टेलिफोन एक्सचेंज या ठिकाणी सुरू होतं। अर्थात याच कोंढवातील ज्या ठिकाणी ही धाड टाकण्यात आलेली होती तिथंच नाही तर इतर ठिकाणी देखील हे सुरू होतं आणि वेळोवेळी हे बदलत जात होते, कुणाला कळू नये याची देखील काळजी घेतली जात होती। अर्थातच आता जे फ्लॅट मालक आहेत, जे अशा पद्धतीने लोकांना भाडेतत्वावर हे देतात कोंढवा परिसरात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होतीये। कारण जे कागदपत्र घ्यायला हवे ते देखील घेतले जात नाही आणि अशा पद्धतीने थेट एटीएस कडून कोंढवा भागात ही पहिलीच कारवाई नाहीये, तर याच्या अगोदर देखील त्या ठिकाणी अर्थात ही अशा कारवाई झालेल्या आहेत। थेट इसिसच्या संपर्कात असलेले लोक देखील तिथून अटक करण्यात आले आणि या कारवायांवरती आता कडक निर्बंध आणणं गरजेचं आहे। त्यासोबतच जे घरमालक आहेत त्यांच्यावर सुद्धा निर्बंध आणणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता पावलं उचलली जातील अशी अपेक्षा करूयात। मिकी, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।